नमस्कार. राज्यातील पिवळे रेशनधारक, केशरी रेशनधारक आणि पांढऱ्या रेशनधारकांसाठी 20 नोव्हेंबरपासून रेशन कार्डवरती काही महत्त्वाचे आणि आनंदी नियम लागू करण्यात आलेले आहेत. आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. राज्यातील नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल अशा सर्व रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अपडेट आलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्याच पुढे बघू शकता सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. भारत देशामध्ये 80 करोडपेक्षा जास्त नागरिक रेशन कार्डवरती धान्य घेतात. बघू शकता 80 करोडपेक्षा जास्त नागरिक रेशन कार्डचा लाभ घेत आहेत, परंतु त्यामधील फक्त 50 करोड नागरिक रेशन कार्डसाठी खऱ्या अर्थाने पात्र आहेत. परंतु हे जे उर्वरित 30 करोड नागरिक आहेत तर 30 करोड नागरिक कशामुळे अपात्र आहेत रेशन कार्डसाठी? पिवळे रेशनधारक असू द्या, केशरी रेशनधारक असू द्या किंवा पांढरे रेशनधारक असू द्या, या 3 रेशनधारकांमधले जे 30 करोड नागरिक आहेत ते पूर्णपणे रेशन कार्डसाठी अपात्र होणार आहेत. त्याच्यामुळे शासनाने नवीन अपडेट सुद्धा तयार केलेले आहे. आता हे नवीन अपडेट काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. तर बघू शकता देशामधील पिवळे रेशनधारक, केशरी रेशनधारक आणि पांढरे रेशनधारक आता याच्यामधील 30 करोड नागरिक अपात्र ठरणार आहेत आणि उर्वरित जे 50 करोड नागरिक आहेत तर त्या नागरिकांसाठी विविध योजना सुद्धा शासनाने सुरू करण्याचं सांगितलेलं आहे. शासनाच्या नियमानुसार पिवळ्या रेशनधारकांचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर तुमचे सरासरी उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे. सोबतच ज्या रेशनधारकांकडे केशरी रेशन कार्ड असेल अशा नागरिकांचे उत्पन्न प्रत्येकी वर्षाला 15,000 रुपये ते 1,00,000 रुपयाच्या दरम्यान असले पाहिजे, तर तुम्ही केशरी रेशन कार्डसाठी पात्र आहात. परंतु पांढऱ्या रेशन कार्डसाठी कोण पात्र आहे? तर पांढऱ्या रेशन कार्डसाठी ज्यांचे उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. पिवळ्या रेशनधारकांचे उत्पन्न 15,000 रुपये आणि केशरी रेशनधारकांचे उत्पन्न 15,000 ते 1,00,000 रुपयांच्या दरम्यान असले पाहिजे. आता हे शासनाला कशा पद्धतीने कळणार आहे की कोणत्या नागरिकांचे उत्पन्न 15,000 रुपये आहे ते 1,00,000 रुपये आहे किंवा 1,00,000 रुपयाच्या पुढे आहे? त्यासाठी शासनाने महत्त्वाचे काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता या नियमावरूनच समजणार आहे की खरोखर जे 50 करोड नागरिक आहेत ते खरोखर रेशन कार्डसाठी पात्र आहेत की अपात्र आहेत. आता पुढेच बघू शकता रेशन कार्डवरती जे महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे नियम आहेत परंतु त्यामध्ये भारत देशामध्ये मजूर आहेत, सोबतच शेतकरी आहेत, विधवा महिला आहेत, सोबतच ज्येष्ठ नागरिक आहेत, हातावरती पोट असणारे नागरिक, सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक अशा नागरिकांना रेशन कार्डवरती जे महत्त्वाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत. हे नियम 20 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. आजची तारीख आहे 15 नोव्हेंबर, तर अजून 5 दिवसांमध्ये तुम्हाला काही महत्त्वपूर्ण असे काम करायचे आहेत. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनधारक असेल, पांढऱ्या रेशनधारकांसाठी महत्त्वाची काही अपडेट नाही, परंतु पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. आता या 5 नियमांमधला जो पहिला नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पहिला नियम का अत्यंत महत्त्वाचा आहे तो सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. आता बघू शकता पहिल्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे अशा रेशनधारकांना भारतातील गरजू रेशनधारकांना जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून बघू शकता भरपूर नागरिक आहेत की त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे. अशा रेशनधारकांना आतापासून जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. परंतु दुःखाची जी बातमी आहे त्याच्यामध्ये शासनाने तांदूळ बंद करून पूर्णपणे या 9 गोष्टी सुरू केलेल्या आहेत. बघू शकता तुम्हाला मी याच्या अगोदर एक जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे गहू असेल, साखर असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, हरभरा असेल, मसाले असेल, अशा 9 गोष्टींचा समावेश करून रेशन धान्य मिळणार आहे. परंतु शासनाने तांदूळ बंद केलेला आहे. आता तांदूळ का बंद केलेला आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु अजून जे महत्त्वाचे 4 निर्णय आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत. परंतु व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून ठेवा. अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याच्याच पुढचा जो दुसरा नियम लागू झालेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊयात. ज्या नागरिकांकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा रेशन कार्डवरती
काही भागांमध्ये धान्य मिळते। बघू शकता काही नागरिकांना माहिती आहे की आपल्याला केसरी रेशन कार्डवरती काही भागांमध्ये धान्य मिळते, परंतु काही भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही। त्यावरती उपाय म्हणून शासनाने काय केलेलं आहे, केसरी रेशनधारकांना लाभ मिळावा त्यासाठी रेशनधारकांना पैसे सुरू करण्यात आलेले आहेत। तर बघू शकता आता हे पैसे सुरू कोणत्या नागरिकांना करण्यात आलेले आहे, ज्या भागांमध्ये रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही। तुम्हाला जर केसरी रेशन कार्डवरती तुमच्या भागांमध्ये धान्य देत असतील तर तुम्हाला हे पैसे सुरू झालेले नाहीत, परंतु ज्या भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे सुरू झालेले आहेत। आता हे पैसे कसे मिळणार आहेत, रेशन दुकानावरती मिळणार आहेत का की कुठे मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्याच्याच पुढचा जो तिसरा नियम आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे अगोदरच सांगितलेला आहे 5 नियम पहा, त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल तो अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदी निर्णय असेल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता तिसरा नियम महत्त्वाचा म्हणजे ज्या रेशनधारकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष धान्य मिळत नव्हतं। बघू शकता पांढरे रेशनधारकांना माहिती आहे की आपल्याला पांढरे रेशन कार्डवरती धान्य मिळत नव्हतं, परंतु आता शासनाने काय केलेलं आहे, आता सुद्धा तुम्हाला धान्य मिळणार नाही। म्हणजेच पांढरे रेशन कार्डांना वर्षानुवर्ष धान्य मिळत नव्हतं, आता सुद्धा या नवीन शासनाचा जो GR आला आहे सोबतच नवीन जे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पांढरे रेशनधारकांना धान्य मिळणार नाही, परंतु त्या नागरिकांना शासनाची जी प्रधानमंत्री घरकुल योजना आहे तर त्या घरकुल योजनेअंतर्गत गावाकडील भागांमध्ये 1,20,000 रुपये आणि शहरी भागांमध्ये 1,30,000 रुपये इतकं देण्याचं सांगितलेलं आहे। म्हणजेच पांढरे रेशनधारकांना धान्य मिळणार नाही, धान्याऐवजी पूर्णपणे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल। आता त्याच्याच पुढे बघू शकता जो चौथा नियम आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता या चौथ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्व रेशनधारकांची KYC करणं गरजेचं आहे। आता आज KYC करणं का गरजेचं आहे आणि शासनाने का आग्रह केलेला आहे, तर बघू शकता भरपूर दिवसांपासून KYC विषयी सर्वात मोठी अपडेट येत होती, परंतु तुमच्या सुद्धा मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की KYC शासन का करायला होत आहे। तर बघू शकता 80 करोड मधले फक्त 50 ते 60 करोड नागरिक रेशन कार्डसाठी पात्र आहेत, उर्वरित जे तुम्हाला सांगितलेले आहेत 30 करोड नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत। अगोदर पूर्णपणे त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नव्हता, सोबतच त्यांची उत्पन्नाची मर्यादा सुद्धा कमी होती, परंतु कालांतराने त्यांची उत्पन्नाची मर्यादा वाढली, घरामध्ये कोणतरी पेन्शन घेत आहे, सोबतच कोणता तरी नागरिक रेशन कार्डसाठी पात्र आहे आणि सोबतच सरकारी नोकरीला सुद्धा आहे। त्याच्यामुळे हे नवीन नियम लागू झालेले आहेत, परंतु अगोदर 5वा नियम सुद्धा बघून घेऊया, तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता 5व्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की रेशन कार्डवरती सुरू असणाऱ्या सर्व योजना, आता या भारत देशामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये असू द्या, सर्व योजना सोबतच रेशन कार्डवरती जे जे नागरिक लाभ घेत आहेत असे नागरिक सोबतच धान्य घेणारे नागरिक या सर्वांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लवकरच खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। बाकीचे जे उर्वरित नागरिक आहेत त्यांची नावे रेशन कार्डमधून कमी सुद्धा केले जाणार आहेत। तर बघू शकता ज्या नागरिकांना धान्य मिळत नसेल, रेशन कार्डवरती लाभ मिळत नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। KYC केल्यानंतर जे नागरिक पात्र ठरतील अशाच नागरिकांना 100% अनुदानावरती रेशनच्या बाबतीत जे जे नियम लागू करण्यात आलेले आहेत, सोबतच रेशन कार्डवरती जे जे नागरिक खऱ्या अर्थाने लाभार्थी ठरतील अशाच नागरिकांना 100% अनुदानावरती विविध सरकारच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे, त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे, आपलं मत सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचं आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करायचा आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर सुद्धा नक्की करा। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।